नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, म्हणजे एक जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच खरं तर आता सुकन्या ही चांदेकरांच्या घरी आलेली आहे. पण तुम्हालाही प्रश्न पडलेला असेल की त्यांनी नर्स वेगळी अपॉइंट केलेली होती, मग ती कशी काय आली? तर त्यामागचं रिझनसुद्धा आपल्याला आता कळलेलं आहे. म्हणजे कदाचित हा देवी आईचाच खेळ होता. पण ॲक्च्युअल फॅक्ट असा होता की ज्या नर्सला अपॉइंट केलेलं होतं ती नर्स तिला दुसरीकडे एक चांगला ऑफरमध्ये जॉब मिळाला, जास्त सॅलरीवाला जॉब मिळाला, म्हणून ती तिकडे जायला लागली आणि इकडचं तिने कॅन्सल केलं. म्हणजे आता इकडे सुकन्याची निवड वगैरे होते, सुकन्या डेली यायला वगैरे लागते आणि आजोबा सुकन्यासोबत रुळूनही जातात. घरातल्यांना म्हणजे आता रोहिणी आणि राहुलला सुद्धा ती आवडत नसते. का माहिती आहे का? कारण कितीही काहीही झालं तरी तिच्यामध्ये कलाचं हृदय आहे. आणि ते थोडंफार तर तिचं वागणं कलासारखं असणारच. आणि तिचं कला हृदयाने विचार करायची. सो तिचं हृदय काय म्हणतं याच हिशोबाने ती पण विचार करते सुकन्या. सो आता म्हणून सुकन्याचा राहुल रोहिणीला राग असतो. आणि जेव्हा हे कळतं की सुकन्यानेच कलाचा जीव वाचवलेला असतो, म्हणजे कलाचा जेव्हा ॲक्सिडेंट झालेला असतो तेव्हा कलाचा जीव तिनेच वाचवलेला असतो, तिनेच तिला हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं, हे जेव्हा कळतं तेव्हा मात्र म्हणजे तेव्हापासून मात्र रोहिणी आणि राहुलला आणखीनच जास्त तिचा तिरस्कार व्हायला लागलेला असतो. मित्रांनो, आव्हांना कुठल्याही परिस्थितीमध्ये तीच हवी असते सुकन्या. कसं आहे, काळजी करणारे, सेवा करणारे सगळेच असतात, पण आपलेपणाने आपल्यापणाच्या भावना आपल्यासोबत घेऊन चालणारे लोक खूप कमी असतात आणि तशी वागणूक देणारे सुद्धा खूप कमी लोक असतात, असं आव्हांचं म्हणणं होतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैतने ठरवलेली आबांसाठीची नर्स काय आलेली नसते, म्हणून सुकन्याला अपॉइंट केलं गेलेलं असतं. म्हणजे आपण हे बघणार नाही आहोत, बघितलेलं आहे ऑलरेडी. सो सुकन्या यायला लागते आणि आता अद्वैतच्या समोर त्या गाडीची नंबर प्लेटसुद्धा आता येणार आहे रोहिणी आणि राहुलच्या, आणि तेही सुकन्याच्या मदतीने. म्हणजे तो वेडसर माणूस ज्याच्याकडे नंबर प्लेट असते ती सुकन्या त्या काकांना, त्या वेडसर माणसाला म्हणजे त्या काकांना आपल्याकडे ठेवून असते, त्यांची काळजी घेत असते, त्यांना खायला प्यायला देत असते, म्हणजे त्यांनी बरं व्हावं असा तिचा एक कटाक्ष असतो, म्हणून ती एवढं सगळं करत असते. आता त्या माणसांकडेच ती नंबर प्लेट आहे, हे सगळं कशा पद्धतीने आता उघड होतं आहे ते बघा. म्हणजे अद्वैत समोर आता ती नंबर प्लेट येणार आहे. अद्वैतच्या समोर ती नंबर प्लेट आल्यानंतरून म्हणजे सुरुवातीला तो माथे फिरू येईल, मग त्याची नंबर प्लेट येईल, आणि ते सगळं कसं होणार आहे ते सगळं आता जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सोबतीनेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर इकडे अद्वैत आता वाट बघत असतो. म्हणजे काहीही झालं तरीही सुकन्या अजूनपर्यंत आलेली नसते. आणि अद्वैतला इकडे आव्हांनी तर सांगितलेलंच असतं की सुकन्याच हवी आहे मला नर्स म्हणून, तिला आपल्याला कॅन्सल करायचंच नाही आहे, आणि इतर मुली नर्स म्हणून मला नको आहे. आता अद्वैत सुकन्याची वाट बघत असतो. सुकन्याला फोन करून कळवलं जातं. रॉकेटने सुद्धा सुकन्याला सांगितलेलं असतं की आज तुला एवढा उशीर का होतोय, लवकर ये. आणि सुकन्याला छान वाटलेलं असतं की फायनली तिची इच्छा पूर्ण झाली, तिला इतका चांगला जॉब मिळालेला आहे. आणि म्हणजे तिला वाटत होतं की जॉब मिळणार नाही आणि तिचं कसं होईल, काय होईल. तिला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या होत्या, म्हणजे घराचं रेंट, लाईट बिल, सगळं. सो फायनली तिची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तिने ठरवलेलं असतं की म्हणजे आता तिला संधीचं सोनं करायचं असतं, असं तिने ठरवलेलं असतं. कारण फ्रेशर असून तिला जॉब मिळालेला असतो, तिला कुठल्याही प्रकारचा अनुभव, एक्सपिरियन्स नसूनही तिला जॉब मिळालेला असतो. आता सुकन्या चांदेकरांच्या घरी येते. अद्वैत आता बाहेर असतो आणि म्हणतो की तुमचं काम आतमध्ये सुरू होणार आहे, चला. म्हणजे अद्वैत सुरुवातीला तिच्यावर चिडचिड करत असतो, कारण तिला यायला उशीर झालेला असतो. आणि इकडे सुकन्याला नेहमीप्रमाणे सवय असते, म्हणजे पहिल्या दिवसापासूनच जशी तिने जॉईनिंग केली आहे तशीच, की तिला तुळशीचा नमस्कार करून यायला आवडत असतं. म्हणजे नमस्कार केल्याशिवाय ती आत येत नसते. आणि पहिल्याच दिवशी आपण बघितलं होतं की ती तुळशीला जेव्हा नमस्कार करायला गेली होती तेव्हा तुळशीत असलेलं कलाचं मंगळसूत्र ती आतमध्ये घेऊन आलेली होती. आणि हे मंगळसूत्र तेच आहे जे अद्वैत कलाला घालणार होता त्यांच्या लग्नाच्या दिवशी. आणि अद्वैतनेच ते कला गेल्यानंतरून त्या तुळशीला टाकलेलं असतं, ते मंगळसूत्र तुळशीत टाकलेलं असतं. आणि तेच घेऊन ही पुन्हा लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेली असते. म्हणजे मंगळसूत्र घेऊन, कलाचं हृदय घेऊन सुकन्या लक्ष्मीच्या पावलांनी पहिल्या दिवशीच घरात आलेली असते. तर आता दुसऱ्या दिवशी काय होतं, तर आता इकडे दुसरीकडे आजच्या दिवशी काय होतं माहिती आहे का, ती पुन्हा तुळशीला नमस्कार करते आणि तिला ते मंगळसूत्र पुन्हा तिथे दिसतं. आणि आता तिथे बघते, आता अद्वैतने ते पुन्हा नेऊन ठेवलेलं असतं ना,
कारण कलाची कुठली आठवण त्याला समोर नको असते. म्हणून आता ते जेव्हा मंगळसूत्र हिच्या नजरेस पडतं सुकन्याच्या, तेव्हा ते घेऊन सुकन्या पुन्हा आत येते आणि म्हणते की हे मंगळसूत्र मला भेटलं. आता परत सगळेजण विचार करू लागतात की अरे देवा, या मुलीने काय परत उपद्व्याप केला. म्हणजे कंटाळून नाही, ती पुन्हा म्हणते की मला हे मंगळसूत्र पुन्हा तिथे असलेलं सापडलं. तेव्हा अद्वैतला ती म्हणते, सर तुम्ही मागच्या वेळेस पण मला याचं काहीच उत्तर दिलेलं नव्हतं. तुम्ही असं बाहेर घरच्या लक्ष्मीचं मंगळसूत्र का टाकताय? तेव्हा आता घरातले सगळे आश्चर्यचकित होऊन जातात की बाप रे, अद्वैतला टक्कर देण्याचं सामर्थ्य फक्त या एकट्या मुलीमध्येच आहे असं वाटायला लागलं आता कलानंतरून. कारण अद्वैतशी भांडण करणारा कोणीच नाही आहे. अद्वैत कोणाला जिंकूच देत नाही आर्ग्युमेंट्समध्ये. सो आता सगळे त्याच आश्चर्यचकित नजरेने बघत असतात. आता पुन्हा अद्वैतच्या समोर ती ते मंगळसूत्र पकडते. आता सगळेजण पाहू लागतात की हे काय झालं आता. तेव्हा अद्वैत तिच्या हातातून ते मंगळसूत्र घेतं आणि सरोजसुद्धा आता तितक्यात तिथे येते. सरोज म्हणते, अगं हो ते आहे, पण ते तिथेच राहू द्यायचं होतं असं तिला सांगितलं जातं. आता अद्वैत म्हणतो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुमची ड्युटी काय आहे तुम्हाला माहीत नाही आहे का? मग बाकीच्या गोष्टींमध्ये नाक कसं काय खुपसताय तुम्ही? आणि त्यातल्या त्यात तुम्हाला माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये नाक खुपसायला कोणी सांगितलेलं आहे? तुम्हाला ऑलरेडी एकदा बजावलं होतं ना मी. प्लीज, तुम्हाला जे काम दिलं आहे ते काम तुम्ही करा. इथल्या कुठल्याही इतर गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही असं अद्वैत स्पष्टपणे तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो सुकन्याला. ती आता शांत होते आणि ती म्हणते, एवढं काही नाही, मला फक्त ते तिथे दिसलं पुन्हा आणि म्हणून मी परत तुम्हाला विचारलं. कारण गेल्या वेळी तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरच दिली नव्हती. आता असं ती म्हणते. आता मात्र राहुल आणि रोहिणी यांना सुद्धा कळत नसतं की नक्की काय चाललंय, काय झालंय, काय चालू आहे. कुठल्याही गोष्टीची काहीच कल्पना नसते त्यांना. ते दोघंही आत बसलेले असतात. रोहिणी विचार करत असते की काही झालं तरी तो वेडा सापडायला हवा राहुल आपल्याला. आणि कुठे आहे तो, त्याच्याकडची ती नंबर प्लेट कुठे आहे ते सुद्धा आपल्याला भेटलं पाहिजे. आणि ते जर भेटलं नाही तर मी जेलमध्ये जाणार आहे. म्हणजे कारण ते नक्कीच आपल्याला सोडून दुसऱ्या कोणाच्या हाती लागेल. आणि दुसऱ्या कोणाच्या हाती जर ते लागलं ना तर डेफिनेटली आपण जेलमध्ये जाऊ. स्पेशली मी जेलमध्ये जाईल, कारण ती कार मी ड्राईव्ह करत होते. आता राहुल म्हणतो, तू अजिबात काही काळजी करू नको. आपल्या हाताशी आहे ना अनामिका, ती आपल्याला करते आहे ना मदत. आणि ऑब्व्हियसली वेळ तर लागेल प्रत्येक गोष्टीला. तेव्हा हॅव पेशन्स. सगळं काही असं एकट्ठे होणार नाही एकत्र. आता राहुल हे सगळं सांगत असताना नेमकं अद्वैत तिकडून येतो आणि अद्वैत बघू लागतो या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात. तो अद्वैतही पाहत आहे, त्यालाही जाणवत आहेत असं त्यांना वाटतं. तेव्हा रोहिणी तिथेच असते. रोहिणी म्हणत असते की हे सगळं काय चाललं आहे राहुल, हे मला तुझं अजिबात बोलणं पटत नाही असं ती सांगत असते. आता तितक्यात हे सगळं ऐकून अद्वैत पुन्हा मागे फिरून निघून जातो. आता लगेच रोहिणी पुन्हा राहुलला म्हणते की माझं ना मरण जवळ आलंय असं वाटायला लागलंय मला. अरे, जर तो वेडा माणूस कोणाला जर सापडला आणि त्याने जर नंबर प्लेट दिली ना तर ती खूप अवघड होणार आहे. त्यावेळेस जर ती कला टपकली नसती ना तर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या असत्या. आणि नेमकं आता गोष्टी आपल्या मनाप्रमाणे तर झालेल्या नाहीच आहेत, पण या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय असं सुद्धा बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत आता विचार करतोय. म्हणजे अद्वैतने सुकन्याला तर आणलेलं आहे, सुकन्यावर आबांची जबाबदारी दिलेली आणि सुकन्या त्या पद्धतीने अद्वैतला आता मदतही करते. आबा खूप खुश झालेले आहेत. आबांना सुकन्या तिथे हवी होती, कारण सुकन्यामध्ये असलेली माणुसकी, प्रेम आबांनी बघितलं होतं. म्हणून आबांचं म्हणणं होतं की सुकन्या नर्स म्हणून आली तर बरं होईल, कारण ती मुलगी खूप चांगली आहे, प्रामाणिक आहे असं त्यांना वाटत होतं. आणि फायनली आबांनी ज्या पद्धतीने ठरवलेलं होतं त्या पद्धतीने गोष्टीसुद्धा झालेल्या आहेत. आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुकन्याची आता ड्युटी सुरू झालेली. पहिल्या दिवशी सुकन्याने खूप छान अशी आबांची काळजी घेतलेली असतेच, पण आता इतके दिवस झाल्यानंतरूनच, दिवसामागून दिवस लोटले गेल्यानंतरूनही ती आबांची अगदी छान पद्धतीने काळजी घेत असते. तर दुसरीकडे ती जेव्हा आता एकदा घराकडे चक्कर टाकायला गेलेली असते, ॲक्च्युली तिची जी ड्युटी असते ती 24 तासांची असते. सो ती अधूनमधून कधीतरी तिच्या मैत्रिणीला भेटायला, नेहाला भेटायला जात असते. आणि ती नेहा म्हणते, काय गं सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम वगैरे नाही होते ना तिकडे जॉबमध्ये? तेव्हा सुकन्या म्हणते, नाही गं, काही प्रॉब्लेम नाही, खूप गोड माणसं आहे. आणि ते आजोबा तर तुला माहिती आहे ना, मंदिरात आपल्याला भेटलेले होते बघ, त्यांच्या बोटाला लागलं होतं, मी त्यांना हळद लावली होती, ते आजोबा आहेत, त्यांची काळजी घ्यायची आहे. तेव्हा नेहाला खूप बरं वाटतं की नेहा म्हणते जाऊ दे, पण तो माणूस खूप खडूस आहे ना? तेव्हा सुकन्या म्हणते, हां थोडा तो माणूस खडूस आहेच, पण ठीक आहे, आता काय ॲडजस्ट तर करावं लागणारच आहे ना असं सांगितलं जातं. आता तेव्हा मात्र सुकन्या सांगते आणि नेहा तिचं ऐकत असते. मग थोड्याच वेळात ती काकांना जेवायला दिलं का, काकांची काळजी घेतली का, असं त्यांचं दोघींमध्ये बोलणं सुरू असतं. इकडे नेहा मात्र सुकन्याला चिडवत असते मधून मधून.
बघितलं ना, तुला मी सांगितलं होतं सगळं काही व्यवस्थित होईल. उगाच टेन्शन घेत होतीस मागे. आता सुकन्या म्हणते, बरं ते सगळं जाऊ दे, तू काकांचं काय चाललंय ते सांग मला. तेव्हा सुकन्याच्या अशा विचारण्यावर आता नेहा म्हणते, अगं मी काकांना दिलं होतं. काका काहीच खात नव्हते. त्यांना त्यांच्या मनासारखं हवं होतं. आता त्यांच्या मनासारखं काय बनवू नक्की ते पण सांगत नव्हते. तेव्हा सुकन्या म्हणते, थांब मी बघते, मी काहीतरी त्यांच्या आवडीचं बनवते आणि त्यांना जेव घालते. आता सुकन्या त्यांना खाऊ वगैरे घालते, त्या काकांना त्यांना पाणी वगैरे प्यायला देते, त्यांची गोळ्या औषधं देते. आणि सुकन्याच्या मनात इकडे लाडू फुटत असतात की फायनली तिला आता तिचं हॉस्पिटल बनवण्याचं स्वप्न साकारता येणार आहे, तिला तिचा स्टार्टअप करता येणार आहे. तिला तेच खूप समाधान वाटत असतं की माझ्यामुळे 4 लोकांचं भलं होऊ शकेल, असं मी काहीतरी करू शकणार आहे. तर हेच सगळं सुकन्याच्या डोक्यात सुरू असतं आता. तसेच तिला चांगली सॅलरीच नव्हे तर चांगली माणसंसुद्धा भेटलेली आहे. त्यामुळे तिला समाधान वेगळ्या पद्धतीने मिळत असतं, म्हणजे समाधान वेगळ्या लेवलचं असतं. आणि इकडे आता ती काकांची काळजी वगैरे घेत असते, काकांना सांभाळत असते. आणि ती चिठ्ठी आता अद्वैतने वाचलेली आहे या गोष्टीचं कुठेतरी तिला समाधानही असतं. ती विचार करते की हा माणूस म्हणजे दाखवतो की मी खूप सक्त आहे, म्हणजे मी खूप स्ट्रिक्ट आहे, पण तसं तर काही नाही आहे. कारण यांना मी जेव्हा त्यांच्या बायकोची चिठ्ठी दिली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलेलं होतं, म्हणजे ते भावूक झालेले होते. म्हणजे हा माणूस भावूक आहे, इमोशनल आहे. मग असं का स्ट्रिक्ट सारखं बिहेव करतात, सारखं सारखं शिस्त शिस्त आणि एवढं काय पंक्च्युअलिटी मेंटेन करतात, मला तर कळत नाही. मान्य आहे की करावी, पण आज त्यांनी माझ्यावर पुन्हा चिडायला नको होतं. बरं, ती चिठ्ठी वाचल्यानंतरून त्यांची पुढची स्टेप काय असणार आहे आता? ते काहीही असू देत, त्यांना कितीही माझ्यावर चिडू देत, माझं काम आहे त्यांना सपोर्ट करणं, त्यांना आधार देणं, त्यांची साथ देणं. आता मी तर हे सगळं करायचं ठरवलं आहे, तर मागे हटणं मला चालणार नाही. मी त्यांच्या सोबतीने कायम त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांना मदत करेन. आता त्या चिठ्ठीमुळे ना आता सुकन्याच्या डोक्यात काय झालं आहे की प्रत्येक घरातल्या माणसाबद्दल ना तिला अंदाज आलेला आहे, चांदेकरांच्या घरातल्या. म्हणजे सगळं सत्य आता तिच्या समोर येणार आहे, म्हणजे सगळं तिला आता दिसणार आहे की नक्की काय झालेलं होतं ते. आता इकडे दुसऱ्या दिवशी आबा वाट बघत असतात की अजून कशी आली नाही सुकन्या ही. तर तेव्हा तिथे रॉकेट असतो. रॉकेट म्हणतो की अहो त्यांना 10चा टायमिंग दिलेला आहे, येतील त्या. सुकन्या ताई मला कालच जाताना सांगून गेल्या होत्या की त्यांना जमणार आहे, ते येणार आहेत, थांबून घ्या. तेव्हा सुकन्या आता रस्त्याने येत असते, तिला काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो म्हणून ती थांबलेली असते. आणि घराजवळ असणाऱ्या एका आजोबांची ती मदत करत असते आणि धावत धावत असते. फायनली येते आणि म्हणतो, काय चाललं आहे हे, तुम्हाला कळतं आहे का? तुम्हाला वेळ पाळता येत नसेल तर तसं तुम्ही प्लीज सांगा, प्लीज. तुम्हाला नाहीतर हा जॉब सोडावा लागेल. तेव्हा सुकन्या म्हणते, अहो एका आजोबांना चक्कर आली मी येत असताना आणि त्यांची मी मदत करत होते, म्हणून मला एवढा उशीर झाला. तेव्हा आबा म्हणतात की असू दे अद्वैत, असू दे. तेव्हा तिथे सरोज असते, ती म्हणते, तिने पण सुकन्याला समजावून सांगितलेलं असतं की वेळेवर येत जा, आणि ती पण म्हणते की असू दे, ठीक आहे, होत राहतं. स्वतः सुकन्याला ती समजावून सांगते की अगं आबा वाट बघत बसलेले असतात, त्यांच्या औषधांच्या वेळेत चुकायला नको. आता सुकन्याला हे सगळेजण समजावत असतात. सुकन्या आता आल्या आल्या आबांना नमस्कार करते आणि सॉरी हां आबा, आजोबा, असं ती म्हणत असते. आजोबा तुम्हाला माहिती आहे का आज काय झालं? एका आजोबांना चक्कर आली होती आणि आज मी त्यांना मदत करत होते, म्हणूनच मला उशीर झाला. आता असं ती सांगत असते. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, असू दे, चल. आता ते आबांना औषध वगैरे देते आणि आबांना आता फिरायला बाहेर घेऊन येते. आबांना व्हीलचेअरवरती बसवलेलं असतं आणि ती आबांना फिरायला घेऊन आलेली असते. तोपर्यंत तिने नाश्ता रेडी करायला सांगितलेला असतो. तिला जे काही हवं असतं आबांचं डाएट, ते सगळं ती व्यवस्थित फॉलो करत असते आणि ती तेच सगळं तिने सांगितलेलं असतं. आणि नाश्ता पण तिने आबांच्या मनासारखं बनवायला सांगितलेला असतो, कारण आता सुकन्यावरच असतं ना सगळं, सुकन्याच्या हिशोबाने आबांच्या बाबतीत. त्यामुळे सगळ्या गोष्टी तशाच चाललेल्या असतात. आणि आता अद्वैत आबांना व्यवस्थित वाटे लावून, म्हणजे आबांना व्यवस्थित सुकन्याच्या हवाले करून आता रॉकेट आणि अद्वैत दोघंही निघालेले असतात. आता रॉकेट निघालेला असतो अद्वैतला घेऊन. आणि आता आबांना इकडे ही आता जाता जाता रॉकेट लगेच यांना म्हणतो, अद्वैतला म्हणतो की बघितलं सर, बघितलं साहेब, आता सध्या आबा खूप खुश आहेत. अद्वैत पण म्हणतो, हो ना, आबा खरंच खूप खुश दिसत आहेत सध्या. तेव्हा लगेच रॉकेट म्हणतो, त्या सुकन्या ताई किती छान काळजी घेतात आबांची, मग आनंदात तर असणारच, अगदी आपल्या कलाताईसारखीच. आपली कलाताई जशी काळजी घ्यायची तसंच. हे ऐकता क्षणी अद्वैतला राग येतो, त्याचा पारा चढलेला असतो. तो म्हणत असतो, का नाव घेतोयस तू तिचं, कारण ती मला अर्ध्यावर सोडून गेली. मी किती वेळा विचार केलेला होता, मी तिला सांगितलं होतं की मला असं सोडून जाऊ नकोस, पण तिने माझं ऐकलेलं नाही आहे. आणि तिची आठवण जरी आली तरी माझ्या अंगाला शहारे येतात. त्यामुळे प्लीज तिचं नाव नको काढत जाऊस, मला त्रास होतो.
तर दुसरीकडे आबा आता सुकन्याबरोबर छान फील करत असतात. सुकन्या त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगत असते. आता सुकन्या आबांना घेऊन आत येते. आता ती आबांच्या नाश्त्याची वेळ झालेली असते. आबांच्या आवडीचा नाश्ता बनलेला असतो. आबा आता आवडीने आपला फेवरेट नाश्ता करत असतात आणि हे सगळं सरोज बघत असते. सरोजला छान वाटत असतं. सरोजला सुकन्याचं विशेष कौतुक वाटत असतं आणि त्याचबरोबरीने घरातल्या सगळ्यांशी आता ती रुळू लागलेली असते सुकन्या. तेव्हा तिला ऑलरेडी जाणवलेलं असतं ही गोष्ट आणि ऑलरेडी माहीत असतं की तिच्यापासून राहुल आणि रोहिणी अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतायत. कारण त्यांना असं म्हणजे ज्या दिवसापासून त्यांना कळलेलं आहे की कलाचा जीव तिने वाचवला आहे त्या दिवसापासून ते दूर राहत आहेत हे तिला कळायला लागलेलं आहे. आणि अद्वैतला सुद्धा हे माहीत असतं. म्हणजे त्या दोघांनाही माहिती आहे की या घरातले राहुल आणि रोहिणीच कलाचा जीव घेणारे आहेत असा तिला संशयामध्ये ती सुद्धा सामील आहे. पण म्हणून ती आता त्यांच्यावर सुद्धा वॉच ठेवत असते, नोटीस करत असते त्यांना आणि तिला त्यांच्यावर म्हणजे पूर्णपणे संशय असतो, त्यांच्यावर पूर्ण नजर असते तिची. आता सरोज आबांकडे येते थोड्याच वेळात आणि सरोज आता आबांना विचारते, काय आबा ती व्यवस्थित काळजी घेते ना तुमची सुकन्या? तेव्हा आबा आता म्हणतात, तुला खरं सांगू सरोज, मला ना अगं तिच्यासोबत असताना कलाच दिसते ग तिच्यासोबत, तिच्यामध्ये म्हणजे ती अगदी कलासारखी आपल्या कलासारखी माझी काळजी घेत असते. मला काय हवं नको ते बघत असते. खूप चांगली आणि गुणी मुलगी आहे ती. ती आल्यापासून माझ्या तब्येतीत सुधारणा होते. मला बरं वाटायला लागलं आहे, मी फ्रेश असतो. अगं मी माझ्या स्वतःच्या पायांवर सुद्धा फेऱ्या मारू शकतोय. आता अद्वैत तिथे आलेला असतो आणि आबांच्या तोंडून हे शब्द ऐकून अद्वैतला सुद्धा बरं वाटलेलं असतं. मग आता दुसऱ्या दिवशी पुन्हा सुकन्या येते. तिचं छान असं रुटीन चालू झालेलं असतं आणि मग आबांची ती खूप काळजी घेत असते. आबांना आता काही खायचं असतं वाटतं काहीतरी आणि ती स्वतः आपल्या हाताने बनवून आबांना खाऊ घालते सुकन्या. आता त्यावेळेस तिला उशीर झालेला असतो. तेव्हा आबा आणि सरोज म्हणतात की अद्वैत, आम्हाला असं वाटतं की तू सुकन्याला घरी सोडून ये. तिला उशीर झालेला आहे, ती सध्या जाऊन येऊन करते, नंतरून ती आपल्याकडेच थांबणार आहे. असंही तिची राहण्याची सोय केली आपण, पण मग तिला पुढचे काही दिवस गरज आहे. तेव्हा आता आबांच्या या सांगण्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे. आबा म्हणतात, सुकन्या तू याच्याबरोबर जा. तेव्हा सुकन्या म्हणते, अहो आबा कशाला, मी जाईन माझी. तेव्हा आबा म्हणतात, अगं नाही, तो येईल बरोबर तुला सोड, असंही तो गाडीने सोडणार आहे तुला, तेव्हा जा त्याच्याबरोबर. आता अद्वैत सुकन्याला सोडायला निघालेला असतो आणि सुकन्याला तो सोडून देतो आणि तो आता तिथेच थांबलेला असतो. सुकन्या गाडीतून उतरते आणि बाहेर ते काका बसलेले असतात. काकांच्या हातात नंबर प्लेट असते. आणि सुकन्या विचारते, काका कसे आहात तुम्ही आता, बरे आहेत ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येते ना, असं ती काकांची विचारपूस करत असते. आणि अद्वैत तिथे बाहेरूनच हे सगळं बघत असतो, थांबलेला असतो तो. आणि काका आता तेवढ्यात तिला म्हणतात की नाही काही प्रॉब्लेम नाही. अगं पण म्हणजे ते ना असं अडखळत बोलत असतात, तुडक मोडक शब्द येतात त्यांच्या तोंडून, ऑलरेडी ते वेडसर आहेत ना. आणि नेमकं त्याच वेळेस अद्वैत हे सगळं बघत असतो आणि काका त्याच्याशी बोलत असतात. तेव्हा काकांनाही बरं वाटत असतं, पण काकांच्या हातात असलेली नंबर प्लेट अद्वैतला दिसते आणि अद्वैत विचार करू लागतो की ही नंबर प्लेट यांच्याकडे कशी काय आली आहे, या नंबर प्लेटवरती काय आहे हे असं, ते डाग पडलेले काय आणि ती चिंधी काय लागलेली आहे, तुकडा काय येतो कपड्याचा. अद्वैत आता दुरून हे सगळं बघत असतो. त्याला अंधुक दिसत असतं, पण त्याला शंका आलेली असते की ही नंबर प्लेट ते सारखं सारखं असं का घेऊन फिरतं. आणि गाडी गाडी ते असं राहून राहून नाही का गाडी गाडी बोलत असतात, वेडसर असल्यामुळे ते काय बोलतात ते कळत नाही, पण गाडी, ॲक्सिडेंट, मारलं असं ते बोलत असतात आणि ती नंबर प्लेटकडे इशारा करत असतात. त्यावरून अद्वैतला वेगळाच संशय येत असतो. तर दुसरीकडे आता अद्वैत हाच विचार करत करत घरी येतो आणि आता आबांजवळ जाऊन बसतो. आबा म्हणतात, काय रे सोडून आलास ना तिला? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो आबा आलो मी सोडून. आबा लगेच म्हणतात, खरंच रे ती मुलगी खूप गोड आणि गुणी आहे, मला खूप बरं वाटायला लागले तिच्यामुळे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो खरं आहे, गुणी मुलगी. आता ते दोघंही एकमेकांसोबत हे बोलत असतात आणि सरोजला सुद्धा हे ऐकून बरं वाटत असतं. पण अद्वैतच्या डोक्यातून ते विचार काही जात नसतात. अद्वैत विचार करत असतो की त्या नंबर प्लेटला घेऊन ते असे का बोलत होते, काहीतरी कारण नक्कीच आहे. मला त्या नंबर प्लेटबद्दल विचार करावाच लागणार आहे. नक्की काय आहे त्या नंबर प्लेटचा अर्थ आणि कोणाशी नंबर प्लेट येते आणि त्याचा कलाशी काही संबंध असेल का, असा अद्वैत विचार करायला लागलेला असतो. आणि तेव्हाच तो म्हणतो की मला आता पोलिसांची मदत घेतलीच पाहिजे, मी हे सगळं सांगितलं पाहिजे त्यांना. तसं तर ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, राहुलचं ते जे घर आहे त्या घराची कागदपत्र पण मी मिळवलेली आहे आणि त्या घराचं काय झालं, त्या घरामध्ये आणखीन कोण कोण राहून गेलेलं आहे, राहुलने तो फ्लॅट कधी सोडला, हे सुद्धा आता मी पोलिसांना तपासण्यासाठी सांगितलं. आता पोलीस त्यांचं काम करत असतील, पण मग मला जर संशय आहे तर मी पण जर गोष्टी त्यांना सांगितल्या तर बरं होईल, असं आता अद्वैत विचार करत असतो. म्हणजे फायनली अद्वैतच्या डोक्यात आता नंबर प्लेटबद्दल येतं. आणि आता दुसऱ्या दिवशी सुकन्या जेव्हा जॉबला येते इकडे,
तेव्हा काय होतं माहिती आहे का, तिच्या मागे मागे ते काका पण तिथे येऊन पोहोचतात. अद्वैत त्यांना काढायच्या मागे असतो. तो म्हणतो, तुम्ही इथे काय करतायत, कुणाच्या परवानगीने आत आला?" तेव्हा सुकन्याचं लक्ष जातं आणि सुकन्या म्हणते की "एक मिनिट सर, अहो ते माझे काका आहेत, थांबा." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हे अरे हां, मी काल बघितलं होतं, बरोबर बरोबर." तेव्हा सुकन्या आता त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, "काका काय झालं?" तेव्हा ती आता त्यांना थोडंसं खायला प्यायला देते, त्यांची काळजी घेते आणि त्यांना आउट हाऊसच्या बाजूने तिकडे बाहेर घेऊन जाते, तिथे त्यांना बसवते. आणि आता ते आपल्या हातातली नंबर प्लेट तिला देतात आणि इशारा करून काहीतरी सांगत असतात. अद्वैत ती नंबर प्लेट आता जवळून बघतो आणि तिच्या सुकन्याकडे बघतो आणि सुकन्या त्याच्याकडे बघते. सुकन्या म्हणते, "या सगळ्या मागचं काय अर्थ असेल सर?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "नक्कीच काहीतरी गोंधळ आहे, बघू." आता अद्वैत जेव्हा ती नंबर प्लेट बघतो तेव्हा त्या नंबर प्लेटच्या मागच्या छोट्या खिळ्याला कलाच्या साडीचा तुकडा अडकलेला असतो. आता तो तुकडा बघून अद्वैत विचार करू लागतो की कलाशी जेव्हा लास्ट टाइम मी व्हिडिओ कॉलवर बोललो होतो तेव्हा तिची साडी लाल रंगाची होती आणि इथे सुद्धा हा लाल तुकडा आहे. असं तर नाही ना की खरेच्या ॲक्सिडेंटच्या मागे या गाडीचा काही संबंध असेल जिची ही नंबर प्लेट आहे? मी इन्स्पेक्टरांना सांगितलंच पाहिजे याबद्दल. आता अद्वैत त्या नंबर प्लेटचा फोटो काढतो, नंबर प्लेट सांभाळून ठेवतो आणि तो फोटो लगेच पोलिसांना शेअर करतो. आता पोलीस ही नंबर प्लेट कोणाची आहे याची माहिती काढतात आणि ते नंबर प्लेट रोहिणी फडतरे यांच्या नावावर रजिस्टर असते. आता रोहिणीचं नाव समोर येताच अद्वैतला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो. तो सुकन्याला लगेच सांगतो आणि सुकन्या म्हणते, "अरे वा सर, आपल्याला आणखीन एक पुरावा मिळाला. म्हणजे या घरातल्या रोहिणी मॅडमनेच कलाचा ॲक्सिडेंट केलेला आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो, त्या चिठ्ठीतही तर तेच लिहिलेलं होतं, जी चिठ्ठी तू मला दिली होतीस." "ठीक आहे ना, आणखीन आपल्याला चांगल्यातले चांगले पुरावे गोळा करायचे आहेत आणि ते पुरावे का एकदाचे गोळा झाले तर या दोघांची खैर नाही. या दोघांना मी अजिबात सोडणार नाही." आता अद्वैतसमोर खूप मोठं रहस्य आलेलं आहे आणि पुरावासुद्धा. तेव्हा सुकन्या म्हणते, "सर, मी आहे तुमच्यासोबत. आपण मिळून हे सगळं सॉल्व करू आणि मिळून पुरावे गोळा करू आणि कलाच्या हत्याराला किंवा कलाच्या ॲक्सिडेंटच्या मागे कोण आहे ते आपण नक्की शोधून काढू." असं म्हणत आता ते दोघं एकमेकांना साथ देत असतात. तर मित्रांनो, हा होता आजचा ट्विस्ट एपिसोड आणि आपल्याला हे बघायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळूयात आपल्या कमेंट सेक्शनकडे, ज्यातून पहिली कमेंट आलेली आहे अंजली खरात यांची. अंजली खरात, उषा पवार त्या म्हणताय, "सॉरी मला आज वेळ नव्हता म्हणून मी आता ऐकते." म्हणजे त्यांना कदाचित रात्र झाली होती ऐकायला. ओके. त्यामुळे अजून म्हणतात की मालिकेने वेगळे वळण घेतले आहे त्यामुळे भारी वाटतंय. ओके. प्रफुल्ल सोनवणे आहे, ते म्हणतायत, "मला नयनाचा निर्णय आवडला. मालिकेला आता वळण आले. ताई तुम्ही खूप छान सांगतात." ओके, थँक्यू. त्यानंतर आहेत अंकिता पेडणेकर, म्हणतायत, "ताई तू इतकं छान सांगतेस ना की मी टी व्हीमध्ये पाहिलं तरी तुझा आवाज ऐकायला परत मालिका ऐकते." ओके, थँक्यू सो मच. नंतर आनंद केसवानी म्हणतायत, "ओनली 2 वर्ड्स अबाउट दिस एपिसोड. वा नैना वा." आनंद केसवानी म्हणजे असं ते म्हणत असतील म्हणून की आत्तापर्यंत नैनाला मी कमेंट सेक्शनमध्ये शिव्या घालत आलेलो आहे आणि म्हणजे टोमणे मारत आलेलो आहे. बट आता मला वा नैना वा असं म्हणावंसं वाटतंय, कारण नैनाने खूप योग्य तो निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय कदाचित त्यांनाही आवडलेला आहे. त्यानंतर आहे उषा पाठक, त्या म्हणतात, "नैनाला तिची चूक समजली, आता तरी अद्वैतला तिने मदत करावी." ओके. कुंदा सावंत, त्या म्हणतायत, "नैना पण सुधारली आता, पण हे शहाणपण जेव्हा कला होती तेव्हाच दाखवायचं होतं ना. असं चांगलं आहे, पण आता मालिकेला चांगलं वळण येतं आहे. मी तर 5 मिनटं अगोदर पाहायला बसते आणि तुम्ही सांगता ते सुद्धा गमतीदार सांगता. अरे बापरे, म्हणून आवडतं ऐकायला." ओके. आता गाडीची नंबर प्लेट पण भेटली. आता राहुल रोहिणी दोघं खडी फोडायला जाणार. ओके, आता खरी मजा येणार असं म्हणतात त्या. कुंदा सावंत. ओके. त्यानंतर आहेत राजेश्वरी जाधव आणि त्यांनासुद्धा नैनाचं वागणं आवडलेलं आहे. शेवटी बहीण ती बहीण असते ना. तनुजा आहेर, त्या म्हणतात, "नैना माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते, पण आता तू कलेला न्याय दे. रोहिणी राहुलचे इंटेन्शन तुम्ही सर्व मिळून उघडकीस आणा." ओके. तनुजा आहेर म्हणतायत असं. आर्या भाटकर, ओके, आता म्हणतायत ही सिरियल बंद नका करू. ओके. शुभांगी बडेकर, ओके. त्यानंतर आहेत रसिका आढाव, त्यांना कालचा व्हिडिओ आवडला म्हणे. ओके. त्यानंतर विजया काटे, सुशीला मस्के आहेत. रसिका आढाव यांनी अजूनही कमेंट केली आहे. ओके. ताई तूही खूप छान सांगतेस, आत्ता खूप मजा येणार आहे. हो, खरंच आता खूप मजा येणार आहे. मोहन मिंदे, शोभा जयकर आणि मंगल चौरे, ओके. रुद्र पाटील, अजून आहे कुंदा सावंत,
निखिल कुंभार, ऋग्वेद भोसले, त्यानंतर कृष्णा पाठारे. सगळ्यांचं म्हणणं आहे आता ऋग्वेद भोसले म्हणतात सिरियल संपणार आहे का? नाही, मला नाही वाटत सिरियल संपेल. त्यानंतर कृष्णा पाठारे सगळे म्हणतात की त्यांना कालचा एपिसोड खूप आवडला. सरप्रायझिंग होता कालचा एपिसोड खरंच खूप, की नाही ना असं काही करेल असं वाटलं नव्हतं कोणाला. सो फायनली तसं झालेलं आहे आता. आणि खूप छान छान गोष्टी अजून पण आपल्याला पुढे बघायच्या आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.